वस्ताद देवा हंडे, बळी झंजे, राजाभाऊ दोलतोडे, बाळासाहेब वावरे, रामचंद्र चौगुले, अंकुश ठवरे, मधु ठवरे यांच्या शोभास्ते एक तुफानी कुस्ती लागते. महारुद्र काळेल लाल चडी बलिदान केलेला मुळशी केसरीचा मानकरी अस्सल पैलवान असलम काजीचा पट्टा आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील सुबोध अभिजित खटके यांचा पट्टा आहे. केसननला हीच कुस्ती होती का? हा, या महारुद्रची आणि सुबोधची केसननला माझ्या समोर कुस्ती झाली हीच, आणि त्यानंतरही झाली आहे. ह्यानं त्याला मारलंय, त्यानं ह्याला मारलंय, दोघांनी एकमेकाला पाडलंय. आपल्या सिनियर सागर मोठे पैलवान त्रिमूर्ती केसरी यांच्या गावात त्यांच्या चुलत्याच्या पुण्यस्मरणानिमित्तानं कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ मोठे यांच्या पुण्यतिथीचं मैदान आणि मैदानामध्ये लागलेली कुस्ती सुबोध पाटील विरोध पैलवान महारुद्र. पैलवान गौतम आणि लक्ष्मण ही कुस्ती सुटत नाही, पण आज योगायोगानं ही कुस्ती दोघांनी अभिजित आणि विशाल ही कुस्ती बरोबर ही तगडी कुस्ती लागली. दोघे ऐका आता कुस्ती चांगली झाली आहे. आल्या अभिजितचं शरीर वेगळंच होतं आणि आता मात्र मेहनतीनं तब्येत ही लढत सुरू झाली की शरीर फुगत असते पैलवानचं. अभिनंदन, दोघांचंही कुस्ती चांगली लढलेला आहात. चला अभि ए विशाल चला बाहेर. गावात कुस्ती असून काटा कुस्ती भावानं जोडली आहे, नाहीतर एखादं बकरं आणलं असतं कर्नाटकातून हुब्यानं कापलं असतं. शबाश. मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. सतीयुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, रामायण, महाभारत, कुराण, बायबल, जनशास्त्र, बौद्धशास्त्र अशा विविध ठिकाणी आढळणारा खेळ कुस्ती. आणि ती कुस्ती भीमकाय ताकदीचे दोन मल्ल आखाड्यामध्ये सुबोध पाटील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, अभिदादा कटकेंचा पट्टा आणि कुस्ती सम्राट महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं वैभव पैलवान अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा. अभिजित मोठे पैलवानला निवृत्ती कुला आणि विशाल ढवळेला अभिजित मोठेला 500 रुपये बक्षीस त्याच्या हातात द्या. लोखंडे यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस. बक्षीस न्यायला इथं कोणाला तरी पाठव, तू ये नाही तर अभि पुढे बक्षीस आहे. पुढे ये बाळा. वैभव माने आखाड्यावरती या, सुदर्शन खोतकर पैलवान आखाड्यावरती या आणि आजच्या मैदानचं खास आकर्षण एक नंबरचे पैलवान उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आता बॉडीला हिटर देऊन तयारी करून आखाड्यावरती या आणि माऊली कोकाटे आपण या आखाड्यावरती या. संभाजी देशमुख साहेब यांच्याकडून अभिजित मोठेसाठी 500 रुपयाचं बक्षीस. अभिजित बक्षीस घेऊन जा. राजाभाऊ दोलतोडे यांच्या तर्फे चाललेल्या मैदानामधली कॉमेंट्री ऐकून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आभारी आहे दोलतोडे साहेब. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. तुम्ही एका तान दिलंय. पंढरीचे पांडुरंग आणि रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा तुम्हाला 2 हातानं देईल. इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी, कुस्ती आणि बजरंग बली इज माय प्रॉपर्टी. चालविता हलविता डोलविता तो भगवंत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. जिथं पान हलय तिथं भगवान श्रीकृष्णाची सत्ता आहे. वैभव माने आणि सुदर्शन खोतकर. चला आतमध्ये. पैलवान सुबोध महारुद्र सीझन आलाय तोंडावरती. महाराष्ट्र केसरीला दोघांची निवड झाली आहे. कुस्ती लांबत गेली, घाम आला, परत कुस्ती होत नाही. अभिजित मोठे पैलवानला डोंबाळे महाराज हरिभक्त परायण यांच्यातर्फे उमेश डोंबाळे यांच्याकडून अभिजितला 200 रुपयाचं बक्षीस त्याच्या हातात द्या. चला पैलवान.
आला माऊली खोकाटे आला, गाड्याचा तापा आला. माऊली वेलकम. जहा डाल डाल पर सोने की ए हलगे वाले उठा, हलगे वाले उठा उठा. ए उठा की हलगे वाले. चेतनजी तोरसकर या मैदानच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. शबाश 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 शबाश. माऊली कोकाटे उद्याच्या येणाऱ्या अधिवेशन मधलं आकर्षण आणि आजच्या मैदानचा नंबर 1 पैलवान आलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा माऊलीसाठी. चैतन्य तोरसकर उर्फ गुंड्या, त्यांचंही स्वागर मोठे आणि मित्रपरिवार त्यांचं स्वागत करतात. चौदंडी झाली, गर्दनखेच झाली. आता पुढील कारवाईला सुरुवात करा. महाटातली 2 दिग्गज माणसं आपल्या कुस्तीला पंच आहेत. महारुद्र आक्रमक आणि सुबोध आक्रमक. मोठ्या चपळाईनं सुबोधनं आपला कब्जा सोडवून घेतला. खुडूस, माळशिरस, सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार बनवण्यामध्ये सर्वाधिक पैलवान कुठं तर माळशिरस तालुक्यात, त्यात खुडूस गावात. जसं विद्येचं माहेरघर पुणे आहे, तसं कुस्तीचं माहेरघर सोलापूर जिल्ह्यात कुठं आहे तर खुडूसला आहे. चला वैभव, वैभव चला. कब्जा घेतला सुबोध. सुदर्शन चला. ही कुस्ती चुरशीची आहे, अनेक वेळा झाली आहे. मातोबाच्या आळंदीला झाली आहे, केसनंदला झाली आहे, आज हितही झाली आहे. रोज मैदानात इथून पुढे 2.5 महिन्याच्या तारखा माझ्याकडून लिहून घेऊन जावा. पैलवान लढणारा पाहिजे. रोज मैदान, रोज. पाऊस 6 महिने पडला गेल्या वर्षी. किती पाऊस झालाय. शेतकरी राजा, जगातला सर्वात मोठा अन्नदाता. जगात दान करावं कुणी जास्त तर शेतकऱ्यानं करावं. मोठे परिवारांनी केलेली किमिया तालुका कधीच विसरणार नाही. एक घरातला करता माणूस, ज्या कालखंडामध्ये घरामध्ये ज्या माणसाचा वावर रोज माणसाला हवा हवासा वाटतो, ती व्यक्ती एका सेकंदामध्ये एखादी सुनामी लाट यावी आणि श्रीलंकेसारख्या एका नैसर्गिक बंदराला उद्ध्वस्त करावं, तसं मोठे परिवारातला एक करता माणूस कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ मोठे यांचं जाणं खुडूस गावाला आणि मोठे परिवाराला परवडणारं नव्हतं. त्या दुःखातून सावरून आज मोठं मैदान घेतलं. त्यांच्या आठवणीला उजाळा दिलेला आहे सागर मोठे आणि त्यांच्या परिवारानं. वैभव मानेला बोलवलंय. वैभव या आतमध्ये, आणि त्या कुस्तीला पाहुणेही बोलवतोय मी. पैलवान येऊ द्या, लगेच पाहुणे बोलवू आपण. ही कुस्ती चालू आहे. पैलवान सुबोध पाटलानं स्वारी भरली. मानेवती जवळजवळ 102 किलोचा बोजा बसलेला आहे. अतुल भाऊ पाटील, ज्यांनी औरंगाबाद आणि कडेगाव अधिवेशनमध्ये 2दा महाराष्ट्र केसरीच्या फायनलला धडक मारली आणि महाराष्ट्रात फार मोठा पराक्रम घेतला. आणि परत कुस्ती निवृत्तीनंतर करमाळा पंचायत समितीला पंचायत समिती सदस्य होऊन गतवर्षी सभापती झाले. तिकडं राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील फॅमिलीचं नाव राज्यभर आहे. तुका म्हणे एक मरणाची सरेन उत्तम चिवरी कीर्ती मागे. सकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील पप्पा यांचे चिरंजीव, सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीत आणि राज्याच्या कुस्ती क्षेत्रात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांचं नाव, पैलवानाला बळ देणारा युवा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. अशी 2 दिग्गज माणसं या मोठे परिवाराच्या घेतलेल्या कुस्ती मैदानामध्ये मोठ्या कुस्तीला पंच म्हणून न्यायदानाची जबाबदारी साकारतात. सुबोध
तुम्ही नोंद घ्या, ही माणसं महाराष्ट्रातली पतवान माणसं तुम्हाला पंच म्हणून दिलेली आहेत. तिकडं ॲडव्होकेट सन्माननीय बारीकराव मोठे पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये उत्कृष्ट पैलवान म्हणून त्यांची ख्याती आहे. किसनरावजी मोठे, बारीकरावजी मोठे हे भाऊभाऊ आणि सागर मोठे हे कुस्ती क्षेत्रात त्यांचा पुतण्या. आजच्या मैदानचा रथाचं सारथी त्यांच्याकडे कुटुंबानं दिलंय. कुणीतरी एखादा माणूस असतो कुटुंबामध्ये. आज सागरची पैलवानकीतली त्यांच्या फळीतली पोर आहेत, त्यामुळं सागरनं प्रत्येक पैलवान आपल्या कुटुंबातल्या एका दर्जेदार माणसाच्या नावाला शोभेल असे पैलवान आणलेले आहेत. मोठं मैदान आहे. बारकं मैदान गावानं मैदान घेणं शक्य होत नाही, फॅक्टरीनं मैदान घेणं शक्य होत नाही. एखाद्या मोठ्या दिग्गज धनवान माणसानं मैदान घ्यावं असं मैदान घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर आसवली युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ 5,000 लोक लाईव्ह मैदान बघतायत. नवनाथ येळे यांच्यातर्फे अभिजित मोठे पैलवानला 200 रुपयाचं सत्पात्री दान. चला वैभव माने आखाड्यावरती या. घुटना घुटना घुटना. सुदर्शन खोतकर आखाड्यावरती या. मानेवरती पैलवान सुबोध पाटलाचा घुटना बसलाय. दोघांचे वस्तात फार मोठे पैलवान असलम कानी आहे, काजी पैलवान अखंड महाराष्ट्राला परिचित. आणि पैलवान अभिजित कटके तर या मैदानाला प्रमुख पाहुणे म्हणून आले. अभिदादा येत नाही सहसाजी, पण ह्या सागर मोठेच्या विनंतीला आणि त्यांच्या जीवनातल्या सहवासाला त्यांनी दाद दिली. वैभव माने या की. वैभव फार नम्र पैलवान या की. वैभव 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 महाराष्ट्र केसरीला मुंबईकडून तुमची नियुक्ती झालेली आहे. या तिथं टाइमला महत्व असतंय. शबाश. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 महाराष्ट्र केसरी आहेत. त्यामध्ये 1980 ला पहिली गदा सोलापूर जिल्ह्याला इस्माईल शेख पैलवानने मिळवून दिलेली आहे. 87 ला तानाजी बनकरनं दुसरी गदा सोलापूर जिल्ह्याला मांडव्याचा प्रकाश बनकर पैलवानचा चुलता. 88 ला रावसाहेब मगर परत माळशिरस तालुक्याला गदा दुसरी गदा. त्यानंतर 1992 ला अप्पालाल शेखनं गदा मिळवून दिली चौथी गदा. त्यानंतर 2002 ला मुन्नालाल शेखनं गदा मिळवून दिली 5वी गदा. 2004 ला चंद्रास निमगिरीनं गदा मिळवून दिली 6वी गदा. 2010 ला समाधान घोडके नावाचा पैलवान व्यासपीठावरती बसला. चल माझ्या सर्जन चल माझ्या राजा, बैलाची जोडी घेऊन दुसऱ्याच्या बांधावरती मोलमजुरी करणारा बाप. आणि 2010 ला रोहा रायगड मधून राज्याच्या राजधानीमधून स्वराज्याच्या गदा आणली सोलापूर जिल्ह्याला. 23 डिसेंबर 2010 ला समाधान घोडकेनं 7वी गदा. 2018 ला आणली बालारप्पी शेखनं खडकीच्या त्यांचा भाऊ राहुल सुळ बरोबर लढला. 2023 ला सिकंदर शेखनं आणली गदा फुलगाव अधिवेशन मधनं. आणि गत वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गरीबाच्या पोरांना आणली दादा शेळकेनं 10वी गदा. सोलापूर जिल्ह्याला ह्या 10 गदा आहेत. 11वी गदा सोलापूर जिल्ह्याला येईल का? वैभव माने त्यातलं एक नाव आहे, सिकंदर शेख एक नाव आहे, प्रकाश बनकर एक नाव आहे, महेंद्र गायकवाड एक नाव आहे. त्यामध्ये रविराज चव्हाण नावाचा एक अस्सल हिरा. तात्या कुठे गेले गोविंद तात्या? आणि माऊली कोकाटे पुण्यात नाही. सराटी आणि अकलूज यामध्ये 3 किलोमीटर फक्त नीरा नदीचा आहे. हे पैलवान माऊलीचं जडणघडण सोलापूर जिल्ह्यातच कुर्डवाडीला झाले हनुमातात्या. त्यामुळे माऊली सोलापूर जिल्ह्यातलाच वाटतो, पण पुणे जिल्ह्यातला लोखंडे बसतात. हा तात्याला वाटलं सोलापूर जिल्ह्यातला वय होते. लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य, कुस्ती क्षेत्रात राजश्री शाहू महाराजांची विचारधारा पुढे नेटाने घेऊन जाणारी माणसं जी राज्यात आहेत. त्यामध्ये कनेरगाव श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठा श्रावण महिन्यात साजरा केला जातो या माळशिरस तालुक्यामध्ये. आणि त्या मैदानचे सर्व सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गौतम आबा माने पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये. आणि त्यांचा पुतण्या आला झापा टाकत आला. टाळ्या वाजवा की महाराष्ट्र केसरीला निवड झाली. हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा. असं रत्न घरात असल्यावर
काय सोन्याची गरज आहे हो? कशाला सोनं 1,80,000 आणि 1,70,000 GST एवढी झाली आहे आणि चांदी एवढी झाली, काय करायचं सूरज पैलवान हो? सोनं लिहून काय, एवढी तब्येत चांगली असल्यावर सोन्याची काय गरज आहे? अतुल भाऊ, काही ग्रॅम तर सोनं आहे का बघा या माणसांच्या, डॉक्टर साहेबांच्या अंगावर? या वैभव मानेला कशाला सोन्याची गरज लागते हनुमाता हो? कशाला आपल्या करताय? काय गरज नाही. ऊर्जा आएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. राज्याचे सर्वाधिक काळ अर्थसंकल्प मांडला कोणी? अजितदादा पवार साहेबांनी. 28 जानेवारीला 8 वाजता अजितदादा मुंबईच्या एअरपोर्ट होते आणि बारामतीमध्ये 8:45 वाजता या पृथ्वीवरती नव्हते अजितदादा. घर सोबत कोणच नव्हते. योगेंद्र पवार नावाचा एकच घरातला पुतण्या होता, बाकीची सर्व माणसं दिल्लीत होती. ठरवलेली ताकद, जी तारीख आहे भगवंताची ती निश्चित आहे. भगवंतानं जन्म देताना 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधले एक पान कोरं ठेवलं. कशासाठी? आपल्या जीवनात कर्तृत्व काय करतो यासाठी. कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ नामदेव मोठे यांची आठवण आणि त्याच्या आठवणीला आज उजाळा दिला जातो. घुटना ठेवलाय पैलवान सुबोधनं, बार बार घुटना ठेवलाय अतुल भाऊ. ज्या मातीनं मन दिलं, मनगट दिलं, बळ दिलं, बुद्धी दिली, लढण्याची ताकद दिली, बार बार पंजा मातीमध्ये घालतात आणि माती टाकतात. त्यांना माहितीये ही माती माझी आई आहे. आई एवढीच माती श्रेष्ठ असते. वैभव वाट बघतोय. सुदर्शन या आतमध्ये. सुदर्शन वेलकम. गौतम बाबा, आम्ही तुमचं मनापासून आभारी आहे. तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांची थाप पाठीवर टाकल्यानंतर आम्हाला हातीचं बळ प्राप्त होतं. योग्य मार्गाने आम्ही चाललोय याची प्रचिती आम्हाला येत असते. तो आत्मविश्वास तुम्ही आम्हाला दिलाय. खुडोच्या मैदानामध्ये 1,000 रुपयाचं बक्षीस देऊन पांडुरंग परमात्मा या विश्वाचा निर्माता तुम्हाला बळ देव. तुमच्या जीवनामध्ये गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, सागर पैलवान, रामाची मर्यादा, या सर्व घटना तुमच्या जीवनामध्ये मिळो. कुस्तीतनं निवृत्त झाल्या या लाल मातीकडे तुम्ही आलाय आणि त्या लाल मातीची उतराई करताय. सागर मोठे पैलवानसाठी टाळ्या वाजवा की सर्वांनी एकदा. ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं काम करा जीवनामध्ये. तुमच्या नावाची चर्चा होईल. सुबोध बराच वेळ कब्जा घेतलाय, महारुद्र समटून बसलाय. जर बराच वेळ तुम्ही खालून निघून जात नसाल, वरच्यालाही काही करता येत नसेल, डावाचा निकाल लागत नसेल, तर अतुल भाऊ पाटील आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील दादा कोणत्याही क्षणी निर्णय घेतील आणि कुस्ती उठवून लावतील. मग मागणं म्हणू नका, मला अजून 2 मिनिट वेळ द्या. तुम्ही मोठे आहात, तुम्ही महाराष्ट्र केसरी लढत आहात. दोघे पैलवान महाराष्ट्र केसरीला जाणं सोपं नाही. त्यामुळं तुम्ही 120 किलो वजन गटातले पैलवान आहात. ताबडतोब कुस्तीचा निकाल लावा. सोलापूर जिल्ह्याच्या आगारामध्ये कुस्ती लढताय. सुदर्शन या इकडे. सागर बोलवत आहेत, कमिटी बोलवते. ताबडतोब या. शेवटचे पैलवान प्रकाश बनकर आणि माऊली, तुम्ही वॉर्मअप आतमध्ये येऊन करा. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. महाराष्ट्र केसरीचा बोलबाला सुरू झाला यशवंतराव चव्हाण साहेब, कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या माध्यमातून. पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान दिनकर दहेरींना प्राप्त झाला. औरंगाबाद अधिवेशन 1962 भगवान मोरे महाराष्ट्र केसरी झाले. सोलापूरच्या सदाशिव ताकमोगेला हरवलं आणि दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. 1963 ला नुसतं मारुतीभाऊ माने सातारा डिव्हिजन मध्ये हजर होते म्हणून बाकीच्या सर्व पैलवानी बहिष्कार टाकला. एवढ्या मोठ्या पैलवानच्या समोर आपण महाराष्ट्र केसरीची गदा घेणं उचित ठरत नाही, म्हणून गदाच घेतली नाही कोणी. नाहीतर मारुतीभाऊ माने कित्येक वेळा महाराष्ट्र केसरी झाले असते. ते हिंद केसरी जागतिक दर्जाचे मला कवटेपिरानगाव आला तेजस्वी तारा सुदर्शन खोतकर पैलवान आलेला आहे. काय मांड्यात, काय तब्येत आहे. खुदा आसमां से जब जमी पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा. टाळ्या वाजवा की. कुठं आहे यादी द्या पाहुण्यांची यादी द्या तात्या. शबाश. भरगाचं मैदान भरलेलं हे मोठे परिवाराचं कौतुक आहे. नामदेव अप्पा आतमध्ये या. रावसाहेब अप्पा मगर अप्पा उठा आता. नामदेव अप्पा, रावसाहेब अप्पा आतमध्ये या. अंकुश ठवरे पाटील, नारायण निकम, मंडो दोलतोडे, दादा पाटील, चौरे वस्ता, दाजी
निवृत्ती कुलाल, सतीश चौगुले, तुकाराम शिंदे, ब्रह्मदेव डोंबाळे सरपंच, निकम वस्ताद, शंकर ठवरे, हनुमंत केंगार, रंगनाथ गोरवे. चला उठा उठा लगेच, आता नाव घ्या लावू नका जास्त वेळ. चला ताबडतोब. समाधान घोडके महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला वादळी पैलवान समाधान घोडके आपण पंच म्हणून या कुस्तीला न्यायदानाची जबाबदारी. समाधान अप्पा वेलकम. आनंदा गायकवाड युवराज रुपनावर त्या आखाड्यावरती या कुस्ती चला लावण्यासाठी समाधान अप्पा चला. या पैलवान दोन्ही अप्पर काढून आत या. चला. चला वैभव चला, रामभाऊ सुदर्शन मोठे. चला, चला युवराज रुपनर पैलवान महान मल्ल आलेले आहेत. रामबा मोठे साहेब या. कुस्ती क्षेत्रातला गुणवंत पैलवान निवृत्ती कुलाल, ज्ञानदेव कुलाल. चला चुरशीची कुस्ती. समाधान घोडके आप अंदर आइए. सर्जीराव दाजी चौरे आलेले आहेत. हे दोघे पंच राहतील. कुस्ती लागते मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते. स्वर्गीय कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ नामदेव मोठे यांच्या स्मरणार्थ लाल मोठे चडी परिधान परिवाराने केलेला आयोजित उंचा केलेला पुरा तगडा मुकाबला. पैलवान वैभव माने हा शिवदडीचा जिल्हा परिषद सदस्य गौतम बाबा माने पाटील आणि पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील यांचा पुतण्या आहे. आणि हा सुदर्शन खोतकर महाराज केसरी अभिजित खटके यांचा पट्टा. अशी कुस्ती आज 2 नंबरला खडोस मुक्कामी पैलवान सागरदादा मोठे यांच्या नियोजनाने यांचं संयोजन या मैदानामध्ये या कुस्तीला प्रारंभ होतोय. सर्जीराव दाजी आहेत का? दाजी गेलेत. दाजी गेलेत. समाधान अप्पा एकटेच राहतील. चला सुदर्शन पैलवान दोन्ही पायाला वैभव निकाब पैलवान. लावलेला बलदान टाकतीचा गोरा घोमटा देखना पैलवान. खोदावं लागतोय का? चालती का कुस्ती? वैभव वैभव काय वाटतंय तुम्हाला? कधी कधी आखाडा खोदला की पाय सुद्धा रुतू शकतो. तुमची इच्छा असेल तर खोदूया आपण आखाडा. होय ठीक आहे. एवढ्या कुस्तीचा निकाल लागू द्या, मग आपण आखाडा खोदूया आणि मग सुदर्शनची वैभवची कुस्ती लावूया. चला महारुद्र आणि सुबोध पाटील, आता पुढची कारवाई पाहिजे. बराच वेळ कब्जा तुमच्याकडे आलेला आहे. ट्रॅक्टर येऊ द्या. ट्रॅक्टर कुस्त्याचे निकाल लागले की मैदानची क्रेज वाढते. काय पैलवान आला होता, काय कुस्ती करून गेला. असे लोक उद्या गेल्यानंतर आपल्या मित्राला सांगतात, मी मैदानाला गेलो होतो खुडूसला, कैलासवासी पैलवान दत्तात्रय मोठेंच्या पुण्यस्मरणाला मोठे परिवाराने मैदान घेतलं होतं. तिथं अमुक अमुक गावचं पोरग किती चांगलं आलं होतं, कुस्त्या करून गेलं. ट्रॅक्टर या लागलाय सुबोध. आता अतुल भाऊ काहीतरी निर्णय घेतात, त्यांना काहीतरी सांगतायत, काहीतरी त्यांची एकमेकांमध्ये चर्चा सुरू आहे. आणि त्यानंतर कुस्ती ज्यावेळेला आखाडा खोदून लागेल त्यावेळेला कुस्तीचा रिझल्ट लावण्याच्या दृष्टीनं त्या दोघांचंही पाऊल असेल.
वैभव माने पैलवान विरुद्ध सुदर्शन खोतकर या कुस्तीची सलामी कुस्ती कशी दिली जाईल याची समज समाधान घोडके पैलवान महाराष्ट्र केसरी लहान उंची सर्वात मोठा कारनामा महाराष्ट्रात केला 2010 ला खणखणीत दंड थोपटला सुदर्शन खोतकर पैलवाननं वैभव मानेचा कधी काळी संवाद समाधान घोडके पैलवानच्याही सानिध्यात काही काळ झालेला आहे. अर्जुनवीर काकासाहेब पवार शिवछत्रपती गोविंद पवार ही नावं लातूर जिल्हा हरिश्चंद्र बिराजदार मामांची भूमी आणि पुण्यामध्ये गोकुळ वस्ताद तालमीची निर्मिती त्या तालमीला वस्ताद म्हणून बिराजदार मामा असणं शेतकऱ्यांच्या मुलाला भारताच्या कुस्तीच्या नकाशात पोचवण्याचं काम केलं. जगाच्या नकाशात काका पवारांनी भारताचं नेतृत्व केलं. कधी काही शेळ्या मेंढ्या राखल्या गावगाड्यामध्ये रानावनामध्ये फिरला मुलगा पण भारताचा तिरंगा घेऊन जाण्याचा पराक्रम झाला आणि भारत सरकारनं अर्जुनवीर पुरस्कार दिला. त्या काका पवारांचा आवडता पट्टा वैभव माने लढतोय आपल्या तालुक्यामध्ये आणि सुदर्शन खोतकर तो कुमार महाराष्ट्र केसरीचा मानकरी आहे. शिवराम दादा तालीम अभिजित कटके पैलवानचा पट्टा आहे तो. चांगली कुस्ती आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहेत. डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ नामदेव मोठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चाललेलं हे कुस्तीचं मैदान वर्ष पहिले खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. पैलवानकीत प्रसिद्ध गाव खुडूस, पैलवानकीत प्रसिद्ध गाव मगराचं निमगाव. शबाश भाऊनी सूचना दिलेली आहे पैलवान सुबोधला आणि महारुद्रला. कुस्ती कशी करा, कुस्तीचा निकाल हा लावलाच जाईल या इराद्यानं हे पंच आखाड्यामध्ये उतरलेले आहेत. एकेरी पटाला वैभवचा घुसण्याचा प्रयत्न. या वैभवच्या सुदर्शनच्या कुस्तीत जो विजय होईल या सीझनचा 15 ते 20 लाख रुपयाचा त्यांचा सीझनचा आलेख असेल. 2007-8 ला समाधान घोडके पैलवान 5,000 रुपये 7,000 रुपये वन साइड घेत होते. 2010 असा उजडला हे अतुल भाऊ पाटील समाधान घोडके एक साइड 50,000 रुपये घ्यायला लागले. अतुल भाऊ हे त्यांना सिनियर पैलवान आहेत. हा 15,000 रुपये. मी बघितली त्यांची कुस्ती नातपुत्यात, मी बघितली त्यांची कुस्ती वालचंद नगरला. अनेक वेळा 15,000 रुपयाला लढले पण परत पैसा इतका वाढला त्याचा थोडासा मोबदला समाधान आपल्याला भेटलाय. पण अतुल भाऊ हे 2011 ला डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी अधिवेशन घेतलं अकलूजला. सर्वात मोठं अधिवेशन गाजलं आणि त्या अधिवेशनमध्ये नरसिंह यादव पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाले. 7 नंतर 11 पर्यंत फॉर्म टिकवून ठेवणं काही सोपी गोष्ट नाही आणि ते तप हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या सानिध्यात जाऊन पूर्ण केलं. माऊली आणि प्रकाश बनकर दोघी या मला वाटतं सागरची पहिली पेटी आंतरराष्ट्रीयला गेली. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची उभारणी झाली त्यामध्ये मला वाटतं पैलवान अण्णा जगताप एक होता. त्यानंतर सागर मोठीची एक पेटी गेली. म्हणजे काका पवारांच्या आणि गोविंद तात्यांच्या जडणघडणीतले तालमीतले हे काही पहिले पैलवान आहेत का. त्यामध्ये बालाजी गुळवे नावाचा एक पैलवान राशीन टाकळीचा. तात्या कुठं आहे तो. अशी काही पोरं गेली तिथं तालमीत पहिली मेडल मिळवून देणारी. कौतुक ढापळे पैलवान राहुल नाना काय गोकुळ वस्ताचेच पैलवान ते परत गोविंद तात्यांच्या तालमीकडं त्यांचा मोर्चा वळला. बिराजदार मामांचं निधन झालं. दत्ता एक गायकवाड नंबरचे पैलवान आज पैलवान. इथं
आजच्या गोकुळ मैदानाचं खास आकर्षण कमान सांभाळतात. प्रकाश बनकर आखाड्यावरती या, माऊली कोकाटे आखाड्यावरती या. आजच्या मैदानाचं खास आकर्षण वादळापुरीची शांतता आहे. एक शिस्तबद्ध कुस्तीचं मैदान आज खऱ्या अर्थानं वैभव चाहते वाढवा चाहते, तुम्हाला पसंत करणारे लोक कुस्ती क्षेत्रातले वाढवा. असंच मैदान 1 एप्रिलला हनुमान जयंतीच्या निमित्तानं पैलवान पोपट घोडके आणि मित्र परिवारांनी माळशिरसला मैदान घेतलंय. पैलवान हर्षवर्धन सदगीरची कुस्ती घेतली आहे महाट केसरीची 1 एप्रिलला. अनेक एकाहून एक कुस्त्या जोडण्याचं काम झालेलं आहे. पोपट घोडके पैलवान माऊली कोकाटे बरोबर हर्षवर्धन सदगीरची कुस्ती जोडलेली आहे त्यांनी. वैभव मानेची संदीप मोठेची कुस्ती कुठंच कुस्ती झालेली नाही, ती कुस्ती जोडली गेलेली आहे. धनाजी कोळीची समीर शेख बरोबर कुस्ती जोडली आहे. राहुल सोळचे कालीचरण सोलंकर बरोबर कुस्ती जोडलेली आहे. सर्वांनी नोंद घ्या. 1 तारखेला एप्रिलला माळशिरसमध्ये मैदान आहे. मी येणार आहे तिथं, हनुमाता ते असणार आहे. चांगलं मैदान जोडलंय तालुक्याच्या ठिकाणी. तालुकावासियांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं मैदान. सुबोध वैभवनं समोरून लांग पकडलेली आहे. कुस्तीत समाधान घोडकेला जर अशी लांग सापडली, समोर हत्ती असू द्या, हत्तीच्या पायाखालून निघून जाण्याची पाठीमागं तयारी असायची. सागर मोठे पैलवानला काही काळ मार्गदर्शनाची संधी समाधान आप्पांनी दिली, म्हणून कुस्ती क्षेत्रातली जी दिग्गज माणसं आहेत तेवढी या गावाला यावेत. आपल्या कुटुंबातला हा अतिशय रोमहर्षक कार्यक्रम त्यांना बघायला मिळावा. शबाश वैभव. होम पिचवरती कुस्ती लढत असताना आत्मविश्वास थोडा जास्त असतो. भारत हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रात्री लढत होता न्यूझीलंडच्या विरोधात. माणसाच्या आनंदाला वकील साहेब रात्री किती आनंद होता. क्रिकेटचा तुम्ही चाहता आहे का नाही, तर तुम्ही कुस्तीतले चाहते आहेत, पण क्रिकेट हा भारतीय वासियांना थोडासा लोकप्रिय ठरायला लागला. इंग्लंड भारतात आले आणि सोडून गेले क्रिकेट सुद्धा चहा बरोबर. पूर्वी चहा पित नव्हते भारतात, इंग्रज आले आणि चहा प्यायला लागली लोक. सुबोध गुणावरती सुबोध पाटील विजय महारदूरच्या विरोधात. हिंद केसरी अभिजित कटके पैलवानचा पट्टा सुबोध पाटील विजय झालेला आहे. इंजुरीमुळे 1 वर्ष 1.5 वर्ष वाया गेली या पैलवानची. नाहीतर सुबोध पाटलाची त्या सुनील फडतरेची अभिजित कटकेंच्या तालमीतली नावं महाटात कुस्तीत पोकळी भरून काढतात की काय असं वाटत होतं, पण सुनील फडतरे आता कुठं दिसतच नाही. 1 नंबर माऊली आणि प्रकाश या लगेच. येत आहे का? चला सागर पैलवान ज्ञानेश्वर आसवले सरांचा सत्कार घ्या. या पुढं आसवले सर, या पुढं. सोशल मीडियामध्ये घर बसले आमचा झाला की सत्कार झाला झाला फक्त आसवले सरांचा राहिलाय. कुस्तीचं मैदान. चला आसवले सर, आपण घर बसल्या रानात ऊसाची दारं धरताना, एखाद्या गावाचा प्रवास करताना एखादी जाहिरात तुमच्यापर्यंत आली की मोबाईलवरती कुस्त्या ज्या बघतो का आपण, हे ज्ञानेश्वर आसवले नावाच्या शिक्षकाचा पराक्रम आहे. त्यांच्या माध्यमातून कुस्ती लाईव्ह दाखवली जाते आणि त्यांचा फेटा बांधून सत्कार मोठे परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय. सागर मोठे पैलवान, ॲडव्होकेट बारीकरावजी मोठे पैलवान, किसन मोठे पैलवान, आपण सत्कार करा. उठा किसन मोठे पैलवान.
कोण? ट्रॅक्टरवाले, त्यांचाही सत्कार संपन्न होतोय. मंडप गाडगे साहेब, तुमचाही सत्कार होतोय. शबाश. केवढाय समाधान घोडके हो, काय करंट होता. एवढ्या उंचीच्या पैलवांना महाराष्ट्र केसरी व्हावं हे, आणि महाराष्ट्र केसरी नंतर जवळजवळ 10 वर्ष झालं संसारिक जीवनामध्ये वजन छटाक बी वाढलं नाही अजून, एवढीच तब्येत. ट्रक असतोय 22 टनाचा, पण जॉक असतोय बारकाचा असतोय 2.5 फुटाचा. ते जॉक 22 टन ट्रक उचलतंय, तसा जॉकच आहे समाधान घोडके. टाळ्या वाजवाय की गरीबाचं लेकरू महाराष्ट्र केसरी झालं. कधी काळी सायकल नव्हतं, आज जीवनाचा मार्ग अलबेल झाला लाल मातीमुळं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. एक नंबरचे माऊली, तुमच्यासाठी मैदान मधली कुस्ती लांबवली जाते, तुम्ही या. दुपारी 4 ला सुरू झालेलं हे मैदान, टाइम खूप झालाय. दैदीप्यमान इतिहास महाराष्ट्राच्या कुस्तीचा सांगत होतो. 64 आणि 65 ला गणपत खेडकर महाराष्ट्र केसरी झाले. 66 ला दीनानाथ सिंह महाराष्ट्र केसरी झाले, ते हिंद केसरी आहेत. 67 आणि 68 चंबा मुतनाळ नावाचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. दादा माने आणि परशुराम पाटलाला संयुक्तपणे 67 आणि 68 हरवलं. 69 हरिश्चंद्र बिराजदार मामांनी दादू मामा चौगुलीला हरवलं. कुणाला कधी पुस्तकात नाम आमच्यापर्यंत ज्ञान प्राप्त झालंय दादू मामांचा. सव्वाशी आम्हाला लाभला मोतीबाग तालिमीला. आम्ही 2010 समाधान घोडके आप्पा, आम्ही देवीदास हाय वरती, देवीदास घोडके बसलाय, अशी काही माणसं एका ठिकाणी दादू मामाच्या तालमीत होतो आम्ही. आणि 2070 आणि 71 दादूमामा चौगुलीला 2 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली. परशुराम पाटलाला 70 ला हरवलं, 71 ला साहेबराव जाधवाला हरवलं. 72 आणि 73 लक्ष्मण वडार महाराष्ट्र केसरी झाले. ट्रॅक्टरवाले मामा, सन्मानासाठी तुम्ही आखाड्यावरती यायचंय, कारण आपण फार मोठं सहकार्य केलेलं आहे. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, मंडपवाले यांचा बी या ठिकाणी सन्मान होतोय. 72 ला मोहनसिंग भिसेला हरवलं आणि 73 ला रघुनाथ पवारला हरवलं. सिद्धार्थ शेंडगे सन्मानासाठी या ठिकाणी यायचंय. 74 युवराज पाटील सौरात कवळ्या वयाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला, रघुनाथ पवारला हरवून. आणि 75 ला पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा रघुनाथ पवारनं मिळवली, एग्नेल निग्रोवरती मात करून शिरूरचा पैलवान. 76 हिरामन मनकर दुसरी गदा महाराष्ट्र केसरीची पुणे जिल्ह्याला, शिवाजी पाचपुतेला हरवलं. 77चं 40 गाव अधिवेशन अनिर्णित झालं. 78 अप्पा कदम, जिनके नाम में है दम अप्पा कदम. शिवाजी पाचपुतेला 2दा महाराष्ट्र केसरीच्या गदेने हुलकावणी दिली आणि सुदर्शन खोतकरनं हप्ती बांधत पायाला ठेपर मारून कब्जा घेतला वैभवचा. 79 शिवाजी पाचपुते महाराष्ट्र केसरी झाले. 80 इस्माईल शेख, विष्णू भंडारे हरवलं. मदार रदापला शिवाजी पाचपुतेनं हरवलं. 81 बापू लोखंडे, सरदार कुशेला हरवलं. 82 संभाजी पाटील आसगावकर, सरदार कुशेला हरवलं. 83 सरदार कुशल नामदेव मुळेला हरवलं आणि 84 नामदेव मुळे शंकर तोडकरला हरवलं. 85 विष्णू जोशीरकरनं रामा मानेला हरवलं, दोन्ही मोतीबाग तालमीचेच पैलवान. 86 गुलाब बर्डेने दिलीप पवारला हरवलं. 87 तानाजी बनकरनं दिलीप पवारला हरवलं. पहिली महाराष्ट्र केसरीची गदा या तालुक्याला. 88 ला रावसाहेब मगरांनी गदा मिळवून दिली. पुळूसचे बालारप्पी शेख, मी ज्या गावचा कुस्ती निवेदक आहे पुळूस गावचा धनाजी मदने, माझ्या गावचे बालारप्पी शेख. समाधान घोडके पैलवान मोठे परिवाराचा 1 रुपया फुकट जाणार नाही याची काळजी घ्यायला लागलेली आहे. कुस्तीत मित्र, सहानुभूती,
प्रेम माया दाखवली जात नाही. नंतर तुम्ही एकमेकाचे जीवाभावाचे असू शकता. सागर मोठे पैलवानी आप्पांच्या निर्णयाला सहमती दिली आणि वैभवच्या लांगा दोन्ही हाताने पकडलेल्या आहेत. पैलवान सुदर्शनच्या तब्येतीचा पोरगा महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतल्यानंतर किती शोभा गदा दिली या वैभवच्या शुभमच्या. 1988 रावसाहेब मगर, 89, 90 आणि 91 अन्य झालं. त्यामध्ये काही काळ सतीश मांडे त्या काळातलाच पैलवान आहे, वादग्रस्त इंदोरचा पैलवान. आणि त्यात बालारपी शेख, संजय पाटील, गुणावती कुस्ती घ्यायची न घ्यायची त्या कालखंडातल्या त्या गदा आहेत 2-3. आणि 92ला अप्पालाल शेखनं संजय पाटलावरती मात केली. 93 उदयराज यादवनं बाळू पडगमवरती मात केली. 94 संजय पाटलांनी मौला शेखवरती मात केली. आणि शिवाजी केकान, राजू लोणारीवरती मात केली. 96चं अधिवेशन 96 अनिनी झालं. 97 अशोक शिर्के, बाळू पडगमवरती मात केली. 98 गोरख सरक आणि मौला शेख असा मुकाबला झाला आणि गोरख सरकला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली. 99 धनाजी फडतरे, राजेश बारंगुजे. 2000 विनोद चौगुले, 2001 राहुल काळभोर. 2 घुटना आणि घुटना पंच समाधान घोडके अप्पा. वा रे वा. सुदर्शन आणि वैभव ह्याला म्हणायचं नम्रता, ह्याला म्हणायची पंचगिरी. वाजवा की टाळ्या प्रेक्षक, टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका, जीएसटी कमी झाली आहे. 2002 मुन्नालाल शेख परत समोरासमोर, परत पोलादी मनगट भिडलेले आहेत. हे मोठे परिवाराचं कौतुक आहे. गे माय भो तुझे मी फेडीन पांगसारे, आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे. नुसतं कुस्ती मैदान बघून जायचं ना, अख्खं महाट कुस्ती मैदान बघतंय. खुडूसकरांनी काय जोपासायचं, काय जगवायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, मोठे परिवाराकडून शिकावं. बारामती झटका आलाय. श्रीनिवास कदम, आपलंही स्वागत आहे मोठे परिवाराच्या वतीने. इकडे या श्रीनिवास कदम पाटील, सत्कार तुमचा होतोय. या इकडं. तुम्ही सोशल मीडिया हो, तुम्ही असाल तर जगात ही रत्न दिसतील. नाहीतर 1935 ते 1950चा कालखंड बघितला तर कुणाच्या तरी एखाद्याच्या लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग असायची. नाही तर कुठंच व्हिडिओ शूटिंग नाही. कुठतरी अपवादाने एखादा रेडिओ कुणाच्या तरी घरात असायचा. एका घरात टीव्ही असली की रविवारी 100 पोरं एकाच घराच्या समोर जाऊन बसायची शक्तिमान मालिका बघायला, जे हनुमान तालीम मालिका बघायला, रामायण मालिका बघायला. टीव्ही 2002 पासूनच महाराष्ट्रात आल्यात. चला अट्याक अट्याक. 2003 दत्ता गायकवाड, 2004 चंद्रा सिमगिरी, 5 सहित 4 अमोल भोसले, 7 आणि 8 चंद्रा पाटील, 9 विक्की बनकर, 10 समाधान घोडक्याकडे तोबा, 11 12 13 नरसिंह यादव, 14 15 16 विजय चौधरी, 17 अभिजित कटके, 18 बालरपी शेख, 19 हर्षवर्धन सदगीर, 20 आणि 21 स्पर्धा झाल्या. 22ला पृथ्वीराज पाटील, 23ला जानेवारीमध्ये शिवराज राक्षे, डिसेंबरला सिकंदर शेख, परत डिसेंबरला शिवराज राक्षे. एकाच वर्षात 2दा महाराष्ट्र केसरी. 24 आणि 25 पृथ्वीराज मोहोळ, पैलवान दादा शेळके. असा फार मोठा इतिहास महाराष्ट्र केसरीचा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात. चला की प्रकाश पैलवान, पैलवान माऊली या की या. आता वैभवकर कब्जे आहे. हार जीत हा प्रकार चालणार आहे. 50 ओव्हरचा मॅचचा सामना जिंकलेला ऑस्ट्रेलिया गतवर्षी, यावर्षी क्वार्टर फायनलला सुद्धा नव्हता. बुटामध्ये बियर टाकून पिली होती. परतफेड होतीच भगवंतापाशी. न्यायचा आहे वकील साहेब, बरोबर आहे का. जीवनामध्ये यश अपयश जीवनाच्या येणारच माणसाच्या. जॉर्डन जोसेफ नावाचा क्युबा देशाचा खेळाडू सलग 25 वर्षे ऑलिम्पिकचे मेडल घेऊ शकतो. ओपन गट गिरकुरोमन कुस्तीत. शाबाश रे वैभव. अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की यार. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती बेटा वैभव.
आपल्या चुलत्याचं नाव तालुक्यात आहे, कुस्ती क्षेत्रात आहे आणि अर्जुनवीर काकासाहेब पवारांचा तुम्ही चेला आहात. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. सुदर्शन बेटा, कवळा बिलवा नाव करण्याची संधी आहे. 10 वर्ष कुस्ती क्षेत्रात राहिला तर सुदर्शन खोतकर जीवनाची फार मोठी संपत्ती कमवू शकतो. बा 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 बा, वा रे वा सुदर्शन, वा रे वा वैभव. काहीतरी घडतंय. काटा आणि खट्ट कुस्त्या खडूसवाशियांना बघायला संधी प्राप्त झाली मोठे परिवारामुळं. हे कौतुक आहे स्वर्गीय कैलासवासी पैलवान दत्तात्रय भाऊ नामदेव मोठे यांचं आणि त्यांच्या परिवाराचं. वा शबाश. आकडी 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 निघालोड. काहीतरी घडतंय. चकार फिरायला लागलं. वा रे वा. 120 किलो वजन आहे दोघांची. बा 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 बा. वो वो वो. करा की टाळ्या टाळ्या करा की टाळ्या. शबाश. हलगेवाल्यावर जपून बसा बरं का. हा, दोघांचे मिळून 240 किलो वजन आहे बरं का. परत मागणं म्हणू नका मधने सर सांगायला काय झालतो. आपल्याला सोसत नसतं. आपण पितो स्टिंग. तिकडं तुपन दुधन लोणीन बिर्याणीन. पाठ 4 वाजल्यापासून रबिदा सुरू असतोय. सोपा आहे काय. आम्ही एवढ्या लांब कशा पाय बसलोय. फोटोवाले मामा बरोबर आहे का. हा, ते आमच्याकडे एक सुका पाटील होता की 35 भाकरी खायचा बडा राखीस. शाबाश. लंबी रेस का घोड़ा माऊली कोकाटे. तन भी सुंदर मन भी सुंदर, आप तो सुंदरता की मूरत हो. तारीफ करो उसकी जिसने आपको बनाया. काय सुंदरता आहे. नजर लागावी असं रूप दिलंय भगवंतानं. माऊली कोकाटे त्याचं नाव आहे. सराटी त्याचं गाव आहे. 7 वर्ष झालं महाराष्ट्रात आयडॉल म्हणून फिरतोय. काय करायची 100 पोरण गावामोर. पोरग काय करते ते परण्याच्या मोरण असते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळल्याची जात कळी लाभावीन प्रीत. मुलं काय करतात, कुठं बसतात, कुठं उठतात, काय करतात हे तपासलं पाहिजे पालकानं. IPSचा निकाल लागला. बिरदेव ढोणे नावाचा पोरगा गमग्याचा कागलचा. ज्या दिवशी IPSचा रिझल्ट लागला त्या दिवशी मावशीची मेंढर काढत होता. मानवी आयुष्य एकदाच आहे. या मानवी आयुष्याचा आनंद घ्या. स्वतःच्या जीवनाची चेष्टा होईल असं कधीच जीवनात वागायचं नाही. विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो. परत घोटना सुदर्शन खोतकरचा. शबाश. वा रे वा. गुणावरती कुस्ती लागेल. रिझल्ट नाही लागला तर सुंदर मैदान, शिस्तबद्ध मैदान. हे देशकार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाजकार्य. अशाच कुस्त्या 1 एप्रिलला माळशिरसला आहेत. आता गुणावर कुस्ती समाधान अप्पांनी घेतलेली आहे. त्यांना सर्वाधिकार मोठे परिवाराने दिलेले आहेत. माऊली आखाड्यामध्ये गुरगुरायला लागलेला आहे. प्रकाश बनकर पैलवान चला. एक पुणे जिल्ह्याचं आणि एक सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करणार महाराष्ट्र केसरीसाठी. आणि 2 दिग्गज पैलवान
कुस्ती पॉइंट वरती लावली आता आप्पानी लावली आहे पॉइंट वरती कुस्ती लागलेली आहे कुस्ती 1 नंबरची लागायच्या अगोदर आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम तिथं एक प्रतिमा लागली आहे सन्माननीय स्वर्गीय पैलवान दत्तात्रय भाऊ मोठे यांची प्रतिमा इकडे हनुमान रायाच्या प्रतिमेला पुष्पहार घातलाय आणि ते हनुमान राय म्हणजे आपलं बलस्थान आहे एवढा हनुमान राया शक्तिशाली होता जन्म झाल्या झाल्या सूर्याला फळ आहे म्हणून गिळू पाहत होता आणि सूर्य जाळू पाहत होता अख्ख्या ब्रह्मांडाला प्रश्न पडला होता देवाचे जवळजवळ 8 अवतार आहेत त्यामध्ये मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम आणि श्रीकृष्ण असे 8 अवतार आहेत देवाचे देव देश आणि धर्म याला जोपून आणि जगवून आपण जगणारी माणसं आहे भारतीय संस्कृती जगातली सर्वात सुंदर संस्कृती आहे इथं आपला जन्म झाला आपलं भाग्य आहे प्रकाश पैलवान या की प्रकाश पैलवान या गुणावरती कुस्ती लागली पहिला गुण जो वसूल करेल जो पट काढेल आणि प्रतिस्पर्धेचे 2 गुडघे आणि खाली त्याला बसवेल त्याला गुण दिला जाईल त्याला विजय घोषित केला जाईल अशी कुस्ती चालली दोघांनाही संपूर्ण ग्राउंड मोकळं ठेवलेला आहे करा काहीतरी करा शाबाश शाबाश आला आला माळशिरस तालुक्याचा गतिशील पैलवान रात्री कुर्डवाडीमध्ये महेंद्र गायकवाड 605 आणि प्रकाश बनकर हे 2 पैलवान माती विभागाचं जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहेत टाळ्या वाजवा प्रकाशसाठी 2022 आणि 1987 साल एकाच कुटुंबानं महाराष्ट्र केसरीच्या फायनल मध्ये धडक मारली स्वर्गीय तानाजी बनकर आणि त्यांचा पुतण्या प्रकाश बनकर कुस्तीतलं मोठं कुटुंब आयुष्यभर लाल मातीत संघर्ष केला की 100% यश मिळते याचं उदाहरण आहे प्रकाश बनकर आणि स्वर्गीय तानाजी बनकर शाबाश ग्रीप आता सापडत नाही सुदर्शन खोतकर आणि प्रकाश पैलवान शुभम वैभव माने अशी कुस्ती शाबाश किसन पैलवान पाहुणे सांगा उठा मोठे परिवार सर्व दादा बनकर आलाय भावाला भावाचं बळ असावं 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू 80,000 बायकांनी सोन्याची लंका होती रावणाकड पण बिभीषण सोबत नव्हता तिकडे लक्ष्मण सोबत होता आणि भरत 14 वर्ष पादुका ठेवून राज्यकारभार चालवत होता भावाची शक्ती भावाला बळ देते शेवटी अंतिम समय जाण्याची वेळ आली त्यावेळा प्रभू रामचंद्राला बोलवून घ्या त्यांना मला 4 शब्द बोलायचे आहेत हे प्रभू रामचंद्रा तुमच्यासोबत तुमचा भाव होता आणि माझ्यासोबत माझा भाव नव्हता म्हणून तुम्ही जिंकला बरं का सचिन माने कनेर उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे
कुस्ती बरोबर सुटलेली आहे. दोघांसाठी टाळ्या वाजवत. फार तासभर कुस्ती चालली. ही कुस्ती सीझनला जवळजवळ अजून यानंतर 10 ते 12 वेळा कुस्ती होईल याच सीझनला. खडूसमध्ये